नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आज पण मी अशी पानावर नाव लिहून घेतलेली आहेत पानावरती काही, आणि तेच मी नाव तुम्हाला वाचून दाखवणार आहे। जी मी 2 दिवस म्हणजे ठरवल्याप्रमाणे मी सांगितलं होतं की ज्या ताईंच्या छान छान कमेंट्स येतील त्यांचे नाव मी इथे वाचून दाखवणार आहे। तर तृषाली आंबोरे, पूजा जडाओ, प्रीती कवळे, ललिता बमानिया, सोनाली तांबे, ममता कुलकर्णी, नितीन पाटील, साधना पाटील, पूजा बाबर, भारती भामरे, कल्पना उदावंत, शीतल उद्धव पॉल, नेहा मसूरकर, प्रियंका किशोर पाटील, संगीता नाईक, व्यंकटेश धर्माधिकारी। तर सर्व ताईंचे दादांचे किंवा मग ज्यांनी मिस्टरांच्या आयडी वरून किंवा कुणाच्याही आयडी वरून केले असेल तर त्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानते मी। आणि जशी आयडी असेल तसंच मी इथे नाव वाचलेलं आहे, कारण की जे ते ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आयडी बनवत असतं, त्यामुळे मला जशी आयडी असेल तसंच नाव इथे घेता येतं। आणि ज्या ताईंचे नाव घेतले नसतील किंवा घेण्यात राहिले असतील तर कोणीही नाराज होऊ नका। मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिलेला असतो पर्सनली, आणि इथे फक्त आपण कसं प्रत्येक ताईला वाटतं आपले नाव यावं व्हिडिओमध्ये, म्हणून मी 2-3 दिवसांमिळून नावं घेत असते। बरं चला, आता आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे। व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा, आवडला युजफुल वाटला तर लाईक पण करत चला, कारण की व्हिडिओ खूप जण बघतात आणि लाईक खूप कमी करतात, आणि व्हिडिओ बघतात खूप जण पण कमेंट्स करायला पण खरं तर बघायलाच वेळ नसतो बरेच जणांना। तर तुम्ही कमेंट्स पण इतके छान छान करता, म्हणजे आजकाल बघा ना कुणासाठी वेळ नाही, पण तुम्ही एवढा वेळात वेळ काढून खूप छान छान कमेंट्स करता, तर मी त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार मानते। आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आपले वर्षा फॅशन या चॅनल सोबत राहू द्या। आणि चला, आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू, आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या एकाच आयताकृती कापडाचा वापर, म्हणजे एवढेच कापडाचा हा ब्लाउज पीसचा कपडा आहे। मध्यभागी मी फॉर्म घेतलेला आहे आणि खाली मी अस्तरसाठी एक कपडा घेतलेला आहे। तुम्ही फॉर्म ऐवजी गोणी पण वापरू शकता। आता याचं माप मी तुम्हाला सांगते। तर याची लांबी घेतलेली आहे मी 15 इंच, ठीक आहे, आणि रुंदी घेतलेली आहे मी इथे 8 इंच। तुम्ही 8.5 पण घेऊ शकता, म्हणजे फॉर्मचं जेवढं माप असेल त्यानुसार तुम्ही गोणी पण वापरू शकता। तर चला, आता अगोदर मी इथे टाचणी लावून घेते आणि आपण याची क्विल्टिंग करून घेऊया। तर क्विल्टिंग करण्यासाठी अगोदर आपल्याला साईडच्या 2 कडेच्या बाजूने एक लांबीची आणि एक रुंदीच्या बाजूने स्टिच करून घ्यायची आहे। तर बघा, 2 बाजूने स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला इथे अशा तिरप्या पट्टी म्हणा किंवा क्विल्टिंग करून घ्यायची आहे। तुम्ही कशीही करू शकता। तर मी इथे तिरप्या टिपा मारून घेत आहे। तुम्ही उभ्या पण मारू शकता किंवा आडव्या पण मारू शकता। तर बघा मैत्रिणींनो, मी अशी या पद्धतीने याच्यावरती तिरपे स्टिचिंग करून घेतलेली आहे, आणि हा पूर्ण 3ही पार्ट आपण स्टिच करून घेतलेला आहे। मध्यभागी फॉर्म आहे, वरतून ब्लाउजचा पीस आणि आतून अस्तर। आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपण कट करून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने मी हे सर्व भाग एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे। आता याचं पूर्ण माप आपलं शिवून 14 इंच राहिलेलं आहे। तर मी इथे बरोबर 14 इंचावरती मार्क करत आहे लांबी, आणि रुंदी आहे आपली इथे मी पुन्हा 14 इंचावरती मार्क करत आहे। एक्स्ट्राचं वाटत असेल ते कट करते, आणि इथे 8 इंच रुंदी घेतली आहे। लांबी 14 आहे आणि रुंदी 8 इंच आहे। तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित याची कटिंग करून घ्यायची आहे, ठीक आहे। माप पुन्हा मी चेक करत आहे। त्यानंतर आपल्याला इथे 4.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे। तर बघा, 2 ठिकाणी मी 4.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे, आणि इथे जिथे मार्क केलंय तिथेच आपण अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे 2 ठिकाणी 4.5 इंचावरती। आता जिकडनं आपण इथे लाईन ड्रॉ केलेली आहे 4.5 इंचाची, तिथे आपण कट करून घेऊ आणि ही झिप आहे ती अटॅच करून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेला आहे आणि इथे एक झिप अटॅच करून घेत आहे मी। तुम्ही कोणत्याही साईडने झिप अटॅच करू शकता। बघा, स्टिच करून घेतल्याच्या नंतर इथे आपण दाब टीप पण देऊन घेत आहे, आणि ही 8 इंच रुंदीच्या ठिकाणी मी झिप अटॅच करून घेतली आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला झिप कशी अटॅच करायची ते दाखवत आहे, ठीक आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण ही झिप अटॅच करून घेतलेली आहे, आणि हिलाही आपण दाब टीप देऊन घेतलेली आहे, ठीक आहे। तर मैत्रिणींना जिथे झिप अटॅच केली तिथे मी गोल्डन कलरची 1/2 इंच लेस दोन्ही साईडनी लावून घेणार आहे अशा पद्धतीने, म्हणजे आपल्या ही जी काही पाऊच आहे त्याला आणखी छान लुक येईल। तर अशा पद्धतीने मी इथे लेस लावून घेत आहे दोनही साईडने। त्यानंतर मी इथे पुन्हा याच मापाचा अस्तर घेतलेला आहे, म्हणजे की याची लांबी आहे 14 इंच आणि रुंदी आहे 8 इंच। तर अस्तरच्या पार्टला मी इथे 1 इंचावरती मार्क करून घेत आहे, जिथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे त्यासाठी। आणि बघा, इथे कट करून घेत आहे मी फक्त अस्तरची बाजू, आणि इथे आपण ही जी काही झिप आहे ती अटॅच करून घेत आहोत, म्हणजे आपल्या आतमध्ये पण एक पॉकेट तयार होणार आहे। टोटल आपण ही 5 पॉकेटचं पाऊच बनवत आहोत। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी इथे एका बाजूने झिप अटॅच केली, त्यावरतीच आपण पुन्हा दाब टीप पण देऊन घेत आहोत, म्हणजे आपल्या आतमध्ये पण म्हणजे खूप मोठा असं पॉकेट बनून रेडी होणार आहे।
तर बघा अशा पद्धतीने मी झिप अटॅच करून घेतली आहे आणि यावरती पुन्हा दाबटीप पण देऊन घेतलेली आहे. मध्ये मध्ये रनर येत असेल तर ते तुम्ही ओढून घ्यायचं आहे मध्ये मध्ये. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने ते आपण ठेवून घेतलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे झिप अटॅच करून घेतलेली आहे ह्या अस्तरवाल्या पार्टला. आता ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आणि हा जो बॅक साईडने आपण जो पार्ट लावलेला होता झिपवाला, तर मी इथे थोडासा राऊंड शेप कट करून घेतलेला आहे कापडाचा. म्हणजे अगदी थोडासाच राऊंड शेप आपल्याला या भागाचा कट करून घ्यायचा आहे. जिकडनं आपली ही बॅक साईडने आपण हे केलेली आहे, थोडासा राऊंड शेप आपण इथे कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही जी काही झिप आहे त्या अशा पद्धतीने या साईडने ठेवून घ्यायची आहे. आणि ही झिपचा पार्ट बरोबर वरतून आहे, एवढं लक्षात ठेवा, ही वरतून आहे. आणि आपण इकडनं जिथं आपला झिपचा पार्ट आलेला आहे बघा 4.5 इंचावरती आपण इथे मार्क करून घेणार आहोत, इकडनं पण आणि इकडनं पण. तर बघा झिपवाल्या पार्टच्या बाजूने मी इथे 4.5 इंचावरती मार्क करून घेत आहे. म्हणजे आपलं पॉकेट सेपरेट होणार आहे. आणि खालून पण 4.5 इंचावरती मी मार्क केलंय, म्हणजे ते आपला अशा पद्धतीने पाऊच तयार होणार आहे. आता जिथे मार्किंग केली त्यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत, म्हणजे आपलं हे पॉकेट सेपरेट होणार आहे. आणि नंतरचं म्हणजे पाठीमागून लेस लावली त्यावरतीच आपण हे स्टिच केलंय. तर बघा हे पॉकेट आपलं बनून रेडी झालेलं आहे बॅक साईडचं. आता यानंतर मी इथे मॅग्नेटवाले टच बटन घेतलेले आहे, जे की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात 10 रुपयाला मिळतं. हे मॅग्नेटवाले टच बटन ते आपण इथे लावून घेणार आहोत. तर आपण इथे सेंटर काढून घेत आहोत बरोबर दोन्ही पार्टचा. आणि सेंटरला मार्क केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून याचं माप पुन्हा पुन्हा चेक करून घ्यायचं आहे. आणि तिथेच बरोबर आपल्याला हे जे काही टच बटन आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे. तर मी हे पुन्हा पुन्हा चेक करत आहे. आणि व्यवस्थित तिथे अगोदर आपण सेंटरला मार्किंग करून घेऊया आणि तिथेच आपण हे टच बटन आहे ते अटॅच करून घेऊया. अगदी सोपी आहे पद्धत लावण्याची. टच बटन लावणं पण काहीच अवघड नाही, अगदी इझिली ते लावता येतं. तर बघा अशा पद्धतीने एका साईडने टच बटन लावून झालेलं आहे. वरच्या साईडने आता हा जो काही अस्तर आहे त्याला मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. ठीक आहे, आणि टच बटनच्या खालीच आपण ही स्टिच करून घेत आहोत. हे तुम्ही अस्तर कट करून टाकलं तरी पण चालतंय, किंवा मग तुम्हाला पॉकेट बनवायचे असेल ना असेच माझ्यासारखे छोटे छोटे 2, तर तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून इथे हे 2 पॉकेट बनवू शकता. ठीक आहे, तर बघा आपले आतमध्ये पण छोटे छोटे 2 पॉकेट्स बनवून रेडी झालेले आहेत. ठीक आहे, आता यानंतर आपण खालच्या साईडने पण टच बटन लावून घेऊया. तर त्यासाठी मी हे जे अगोदर माप चेक करून घेऊ आणि मग आपण इथे हे टच बटन लावून घेऊया. तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे व्हिडिओ फास्ट करावा लागतो. कारण की काय होतं, जास्त व्हिडिओ मोठा झाला तर तुम्ही पण बघणार नाही, आणि त्यामुळे मला हा व्हिडिओ स्पीडमध्ये घ्यावा लागतो. आणि तीच प्रोसेस असते, त्यामुळे आपण हे थोडंसं स्पीड घेतलेलं आहे. मी टच बटन लावायचं पण अगदी सोप्या पद्धतीने एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. जर तो तुम्ही नसेल बघितला तर मोबाईल पाऊचचाच व्हिडिओ आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला देऊन ठेवते. तर बघा अशा पद्धतीने आपण हे टच बटन लावून घेतलेलं आहे. आता हे जो काही अस्तरचा पार्ट आहे तो स्टिच करून घेऊया. आणि कडेकडेने पण आपण हे जे काही अस्तर आहे ते म्हणजे स्टिच करून घेत आहोत. ठीक आहे, तर बघा आतली साईड आपली फिनिश झालेली आहे. आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया. आणि यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने फोल्ड करून हे पाऊच तयार करून घ्यायचं आहे. तर आता यानंतर आपण हे कडेकडेने स्टिच करून घेत आहोत. तर मी इथे सेंटरला मार्क करत आहे, म्हणजे जिथे आपल्याला फोल्ड करायचं आहे तिथे, म्हणजे तशीच आपल्याला इथे स्टिच करायची. पण माझ्या अगोदर हे लक्षात नाही आलं की जो झिपच्या टच बटन लावलाय त्या पार्टला पण पायपिंग करायची होती, तर ते माझ्याकडून राहून गेलेलं आहे. तर मैत्रिणींनो, हे कडेकडेने आपण स्टिच केल्याच्या नंतर हे जे टच बटन आहे ते आपण लावून घ्यायचं आहे. आणि हा जो काही राऊंड शेप आहे तो तुम्ही व्यवस्थित देऊन घेऊ शकता. तर बघा इथं फोल्ड बाजूच्या बाजूने मी इथे 2 इंचावरती मार्क करत आहे, आणि तिथून खाली आपण इथे थोडासा राऊंड शेप देऊन घेत आहोत, म्हणजे व्यवस्थित आपला राऊंड शेप दिला जाईल. अगदी जवळून दाखवत आहे मी तुम्हाला, तुम्ही तुमच्या अंदाजाने कसाही इथे शेप दिला तरी पण चालतंय. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपण इथे राऊंड शेप देऊन घेतलेला आहे वरच्या पार्टला. आणि यानंतर आपल्याला कडेकडेने पायपिंग करून घ्यायची आहे. तर मी इथे गोल्डन कलरची तिरपी पट्टी कट करून घेतलेली आहे. तुम्ही 2 इंच रुंदीची पट्टी कट करून घेऊ शकता, आणि ती आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे, म्हणजे आपली पूर्ण बाजूने पायपिंग येणार आहे. पण जे टच बटनच्या वरचा जो पार्ट आहे त्याला पण तुम्ही अगोदरच पायपिंग करून घ्यायची आहे, कारण की मी विसरले होते पायपिंग करायची. मग मी ते सर्वात लास्टला तिथं डबल फोल्ड केली. पण तुम्ही अगोदरच पायपिंग करून घ्या. ते तुम्हाला आता लक्षात नसेल आलं तर मी तुम्हाला शेवटी सांगते. म्हणजे अगोदर तिथे पायपिंग करायची राहिली होती टच बटनच्या वरच्या पार्टला. आणि बघा अशा पद्धतीने एका बाजूने टिप मारली. आता बॅक साईडने आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून ही पायपिंग करून घेऊया. आणि एक्स्ट्रा जर वाटत असेल कापड तर तुम्ही ते कट करून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने या पूर्ण कापडाला आपण ही पायपिंग करून घेत आहोत.
तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतलेली आहे आणि हे टच बटन लावून झाल्याच्या नंतर हे जे वरती टच बटन दिसत आहे बरं, यानंतर मैत्रिणींनो आपल्याला हे जे टच बटन वरतून दिसत आहे त्याला कव्हर करण्यासाठी तुम्ही असंच लहान मुलीच्या ड्रेसचं असं एक फुल असेल तर ते तुम्ही इथे अटॅच करू शकता, किंवा मग जर तुमच्याकडे असं फुल नसेल तर तुम्ही असे वेगवेगळ्या कलरचे काठाचे कापड घ्या किंवा ब्लाऊज पीसचे रंगीबिरंगी. हे 3.5 बाय 3.5 इंचाचा आहे आणि हा 4 बाय 4 इंचाचा चौकोनी कपडा आहे आणि तो आपल्याला त्याचा असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने मी याचा त्रिकोण तयार करून घेत आहे. म्हणजे एकाड एक वेगवेगळ्या रंगाचे ठेवून तुम्ही इथे कितीही कलर घेऊ शकता. आपल्याला फक्त एक कव्हर करायचं आहे टच बटन, त्यासाठीच आपण ही डिझाईन करून घेत आहोत. हे माझ्या अगोदर लक्षात आलं असतं तर मी पायपिंग करण्याच्या आधीच लावलं असतं, पण ते मी नंतर आत्ता लावत आहे. नंतर आपण पुन्हा याच्यावरती पायपिंग पण करून घेऊया. तर बघा बरोबर जिथे टच बटन आहे मध्यभागी सेंटरलाच आपण हे जे काही त्रिकोणाची डिझाईन केलेली आहे ती लावून घेतलेली आहे मी, आणि अशा पद्धतीने ते दिसत आहे. आता याच्यावरती आपण पुन्हा एक तिरपी पट्टी कट करून घेऊ आणि त्याची पायपिंग करून घेऊया पहिल्यांदा जशी केली होती सेम तशीच. तर बघा अशा पद्धतीने गोल्डन कलरची तिरपी पट्टी मी पुन्हा इथे पायपिंग करून घेत आहे. तुम्ही पण असं तुमचं झालं तर तुम्ही अगोदरच ही डिझाईन बनवून घ्या, म्हणजे जे काही टच बटन आहे ते आपलं अगोदरच कव्हर होईल आणि तुम्ही अशा पद्धतीने नंतर त्यावरती पूर्ण कापडावरती पायपिंग करून घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे पाऊच बनवून रेडी झाले आहे. आता हे जे वरती तुम्हाला ते त्रिकोणाचं दिसत आहे तर तिथे तुम्ही असे टाका टाकून घ्या, म्हणजे जे काही तुम्हाला असं वाटत असेल की वरती निघतंय तर तिथे अशा पद्धतीने एक टाका टाकून घ्यायचं, म्हणजे आपलं व्यवस्थित पक्क राहील. ठीक आहे. तर मैत्रिणींनो, मला असं वाटतं ही पायपिंग करायच्या अगोदर आपण हे त्रिकोण जे आहे ते लावून घेतले असते तरी पण चाललं असतं, पण मला ते नंतर रिअलाइज झालं. तुम्ही अगोदरच ही जी काही बॉर्डरची पायपिंग करतात त्याच वेळेस ही जी डिझाईन आहे ती करून घ्या, म्हणजे आपलं हे जे काही याच्यामध्ये हे टच बटन आहे ते कव्हर होणार आहे. आणि बघा हे मगाशी मी विसरले होते इथे पायपिंग करायची, तर आता मी इथे अशी फोल्ड करून घेत आहे. पण तुम्ही अगोदरच जेव्हा आपण इकडेचे 2 भाग फोल्ड करून जोडू त्याच्या आधीच तुम्ही इथे गोल्डन कलरची पायपिंग करून घ्या. माझ्या लक्षात नव्हतं आलं ते, त्यामुळे मला हे आता डबल फोल्ड करावं लागलं, पण तुम्ही अगोदरच इथे पायपिंग करून घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि हे टोटल आपलं 5 पाकिटाचं मोबाईल पाऊच बनवून रेडी झालंय. मागच्या साईडचं पण तुम्ही बघू शकता. यामध्ये पण तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता. एवढा मोठा आपला पॉकेट बनवून तयार झालाय. त्याचबरोबर इथे छोटे छोटे 2 पॉकेट्स पण आहे आतमध्ये, आणि मध्ये पण तुम्हाला मी मोबाईल ठेवून दाखवते. तर बघा, आणि आतमध्ये अजून एक झिपर पॉकेट बनवलेलं आहे आपण. तुम्ही त्याच्यामध्ये काही कॅश वगैरे पण ठेवू शकता आणि बॅक साईडला पण तुम्ही मोबाईल ठेवू शकता. एटीएम, पॅन कार्ड, तुमचं जे काही सामान ठेवायचं असेल ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. आणि खूप सुंदर असं आपले महिलांसाठी मोबाईल पाऊच बनवून रेडी झालेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी डिफरंट डिझाईनच्या युनिक डिझाईनच्या पर्स म्हणा पाऊचेस तुमच्यासोबत घेऊन येत असते. याच्यामध्ये बघा आतमध्ये पण एक झिपर पॉकेट आहे, याच्यामध्ये पण तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता आरामात. अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असं मोबाईल पाऊच बनवून रेडी झालेले आहे. त्याचबरोबर इथे पण आपण छोटे छोटे 2 पॉकेट दिलेले आहेत आणि टोटल याला 5 पॉकेट्स आहेत. आणि बॅक साईडने पण तुम्ही याच्यामध्ये पण अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.